अरेंज मॅरेज भाग 3. कथेचा सारांश. राज कांचनशी लग्न करून तिला घेऊन घरी येतो. स्वागताच्या वेळेस उखाणा घेऊन कांचन आनंदाने गृहप्रवेश करते व आशाताई सकट सगळेच तिच्यावर खूप असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री कांचन बावरलेली असते तेव्हा राज तिला दिल्या घेतल्या वचनांची आठवण करून देतो व तू शांतपणे झोप, तू सुरक्षित आहेस ते सांगून तो सोफ्यावर जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी हनीमूनला जाण्यासाठी तयारी सुरू असते. बॅग पॅकिंग करताना त्याला कांचनची आणि त्याची पहिली भेट ज्यात तिचा नकार आठवला. त्याच वेळेस इकडे आशाताईंना कॅन्सर झालेला कळला व राज पूर्णतः हादरून गेलाय. अशा परिस्थितीत आईला आनंदी करण्यासाठी त्याला लग्नास उभे राहावे लागते आहे. कांचनशी त्याचे लग्न ठरते व साखरपुड्याच्या दिवशीच कांचन त्याला ह्या लग्नाचा नकार द्या म्हणून विनवणी करते. राज कांचनला भेटून खाली येतो पण त्याला बसलेला धक्का हे पचवणे कठीण वाटत असते. साखरपुड्यानंतर असे काही होईल असे त्याच्या मनात देखील आले नव्हते. त्याला मनातून संताप येत होता पण आईला यातले काहीच कळता कामा नये ह्या विचाराने तो घशातला आडवा गिरून टाकतो. आशाताईंनी आवाज दिला म्हणून त्याची तंद्री तुटते. चेहऱ्यावर उसने अवसान आणून तो आशाताईंसमोर उभा राहतो. कांचनला भेटून आलास? आशाताईंनी विचारताच त्याला आईच्या गळ्यात पडून रडावंसं वाटतं. पण सगळे विचार बाजूला ठेवून हसऱ्या चेहऱ्याने मानेनेच हो म्हणाला. निघायची वेळ झाल्यामुळे सगळे बाहेरच येत होते त्यामुळे कांचनच्या भेटीचा विषय जास्त लांबला नाही. सगळे आपापल्या घरी गेले व राज आशाताईंना रूममध्ये घेऊन आला. आज दिवसभर दगदग झाल्यामुळे त्यांना आरामाची अत्यंत गरज होती. राजने आईच्या अंगावर पांघरून घातले व लाईट बंद करून तो स्वतःच्या रूममध्ये आला. रूममध्ये सोफ्यावर बसल्या क्षणी मात्र तो त्याच्या भावना रोखू शकला नाही. इतका वेळ दाबून ठेवलेल्या भावना अश्रू वाटे वाहू लागल्या. संताप, चीड, फसवल्याचे दुःख सगळे काही दाटून आले होते. जगात सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे त्याच्यासाठी आई होती. तिच्या ह्या आजारपणाच्या दुःखातून बाहेर यावे म्हणले तर हे घडले होते. राजला खूप खूप त्रास होत होता. आपल्यासोबतच असे का होत आहे ह्याचे त्याला दुःख पण होत होते. त्याला नेमके काय करावे कळत नव्हते. तेवढ्यात सॉरी असा काहीतरी मेसेज स्क्रीनवर दिसला म्हणून त्याने बघितले तर कांचनचा मेसेज होता. सॉरी, तुम्हाला दुखवायचा मला काहीही अधिकार नव्हता पण तुमचे पुढचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून हिंमत करून बोलले. मला माफ करा. हा मेसेज वाचून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्याला तिला उत्तर पण द्यावंसं वाटत नव्हतं. तिचा डीपी पाहावा म्हणून त्याने क्लिक केले तर त्यावर एक चारोळी होती. जीवन के हर मोड पर उलझन सी है, कभी मेरे लिए तो कभी तेरे लिए. हे वाचून त्याला खूप आश्चर्य पण वाटले. काय म्हणून तिने असे लिहिले असेल? एवढ्या कमी वयात हे असं दुःख, नक्कीच काहीतरी प्रकरण असणार. मग त्यालाच वाटले की काय म्हणून आपण तिचा इतका विचार करतोय. जिने आपल्याला असे लग्न जमल्यावर फसवलं आहे तिच्याविषयी कसला विचार करायचा? त्याने रागात फोन बाजूला फेकला व तो खिडकीत उभा राहून चंद्राकडे पाहू लागला. काही क्षण शांतपणे गेल्यावर त्याला एकदम काहीतरी वाटले. त्याने आत येऊन मोबाईलवर कांचनला मेसेज केला. मला तुला भेटायचे आहे उद्याच, वेळ सांग. मेसेज लिहून त्याने फोन बाजूला टाकला व तिच्या उत्तराची वाट न बघता त्याने उशीत डोकं खुपसून दिलं. सकाळी त्याला जाग आली ती आईच्या आवाजानेच. त्याने डोळे किलकिल्ले करून पाहिले तर आशाताई त्याला उठवत होत्या. त्याने छानशी स्माईल दिली व तो उठला. ह्या क्षणाला झोप पूर्ण झाल्यामुळे त्याला खूप हलकं वाटत होतं. आशाताई त्याला काहीतरी विचारत होत्या पण तो स्वतःच्याच नादात उठला. ये रे लवकर आवरून ब्रेकफास्टला असं म्हणून त्या खाली गेल्या. तरी राज आपल्याच नादात ब्रश करत होता. त्याला हळूहळू कालचा दिवस आठवला आणि एकदम आठवलं की त्याने कांचनला मेसेज केलाय. त्याने पटकन फोन हातात घेतला की तिचे काही उत्तर आले आहे का बघावे म्हणून. कांचनचा मेसेज होता, हो या कधीही. त्याला बरं वाटलं. त्याने लगेच ब्रेकफास्ट नंतर जायचं व तिच्या सोक्समोक्स लावायचे ठरवले. त्याच्याच नादात त्याने पटकन ब्रेकफास्ट आटोपला व एकदम तयारीने तो तिच्या घराकडे निघाला. सकाळचे 11 वाजत असल्यामुळे तशी दिवसाची सुरुवातच झाली होती. ऑफिसमधून फोन वाजत होते. ड्राईव्ह करत करत त्याने सगळे कॉल्स अटेंड केलं. रागात तो तिच्या घरी कधी येऊन पोचला त्यालाच कळले नाही. दारासमोर आल्यावर मात्र त्याने संयमाने राग गिळला व चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्माईल आणली. बेल दाबली तसे तिनेच दार उघडले. राजला पाहून तिने एक छानशी स्माईल दिली व त्याला बसायला सांगितले. कांचनने पटकन पाणी दिले व तेवढ्यात तिचे पप्पा आलेच. जावई बापूंच्या नाश्त्याचं बघा जरा, ते म्हणाले. तसं राजने पटकन त्यांना सांगितलं, नाही नको काही. काल साखरपुड्यानंतर मंदिरात जायचं राहिलं म्हणून आता जाऊन येतो. असं एकदम जाऊन येतो म्हटल्यावर त्यांना नकार पण देता आला नाही. हो या ना जाऊन म्हणत त्यांनी कांचनकडे पाहिले. ती खाली पाहत उभी होती.
त्यांनी तिला या जाऊन म्हटल्यावर कांचन आत तयार व्हायला गेली. तोपर्यंत कांचनच्या आईने सरबत व फळ कापून आणले. त्याने त्याचे मन राखण्यासाठी सरबत घेतले. काही जुजबी बोलणे झाले व तेवढ्यात कांचन समोर आलीच. लवकरच येतो म्हणत ते दोघे निघाले. राजच्या गाडीत तसं समोरच्या सीटवर बसणारी कांचन पहिलीच मुलगी होती. त्याने तिला बसवून दार लावून घेतले व तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. खरं तर ही आयुष्यातली तशी रोमॅन्टिक वेळ असायला हवी होती, पण क्षणभर त्याने लांब श्वास घेतला व गाडी सुरू केली. त्याच्या मनात प्रचंड चीड, राग होता, पण त्याने संयम ठेवला स्वतःवर. जरा वेळ दोघेही शांत होते. गाडी गावापासून बाहेरच्या रस्त्याला लागल्यावर तो म्हणाला, मला नकार देण्याचं कारण कळेल का? ती गप्पच होती. त्याने पुन्हा विचारले, कांचन, माझा काय अपराध आहे की मला एवढी मोठी शिक्षा मिळत आहे? कारण तर कळू दे. तुझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे का? ह्या वाक्यावर ती पटकन म्हणाली, कालही मी तुम्हाला सांगितलं आहे, माझं कोणावर प्रेम नाहीये. असलं काहीही प्रश्न नाहीये, पण मला लग्नच करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगू शकत नाही का ते म्हणून? राजने रस्त्याच्या कडेला गाडी उभारली व तो शांतपणे म्हणाला, मी काय अर्थ काढायचा ह्या सगळ्या वागण्याचा? माझी खूप मोठी अडचण नसती तर मी तुला नकारही दिला असता, पण काय करणार, माझी गरज आहे आता हे लग्न होणे. त्याचे बोलणे ऐकून तिला खूप वाईट वाटलं. ती फक्त स्वारी म्हणाली. स्वारी नकोय ग कांचन, तुला सगळंच सांगतो. आईसाठी मीही हे लग्न करायला तयार झालो. म्हणजे तू आवडली नाहीस असे नाही, आईचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत म्हणून लग्नाची घाई केलीये. तिला धक्का बसेल आता मी हे लग्न मोडले तर. तो एकदम केविलवाणीपणा म्हणाला. कांचनच्या डोळ्यात पाणी होते. तिला त्याच्या यातना कळत होत्या, पण ती काय बोलणार? कांचन, बरं बळजबरीने का होईना तू माझ्यासोबत हा कठीण काळ राहशील का? एक मित्र म्हणून विचारतोय. मी प्रॉमिस करतो की मी तुला सोडून देईन, पण तू लग्नातून पडून वगैरे जाणार नाहीस ना? राजने विचारले. ती स्वतःशीच हसल्यासारखी हसली. समोरच्या सरळ रस्त्याकडे पाहत म्हणाली, पडूनच जायचे असले तर साखरपुड्याआधीच मी पडून नसते का गेले? सोपं नाहीये हो असं पडून जाणं किंवा जीव देणं. म्हणूनच मी विचार केला की तुम्हीच नकार दिलात तर निदान तुम्हीच तुमचे आयुष्य वाचवू शकाल. तिची आर्थिकता त्याला कळत होती व त्याला तिची चिडही येत होती. तू आईवडिलांना का नाही सांगितलेस? त्याने तिला विचारले. ती एकदम हसत म्हणाली, पप्पांना सगळं माहीत असूनही ते स्वतःची जबाबदारी तुमच्यावर झटकत आहे. काय करणार, जाऊ दे. तो हसत म्हणाला, कांचन, मग मला वचन देशील? आई असेपर्यंत आपल्या ह्या नात्यामध्ये काय सुरू आहे हे कोणालाच कळता कामा नये. तू खोटे हास्य चेहऱ्यावर ठेव, पण मला मदत करशील एवढं माझ्यासाठी? असं म्हणत त्याने उत्तराच्या अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. तिने मान हलवली व ती म्हणाली, एवढं तर मी नक्कीच करेन, काळजी करू नका. त्याला बरं वाटलं, पण त्याने पुन्हा एकदा विचारून घेतलं. एक सांगू? तिने मानेनेच हो म्हणत त्याच्याकडे पाहिले. मी खूप संतापून निघालो होतो तुला भेटायला. मला तुला जाब विचारायचा होता, पण तुझा शांत समजूतदार स्वभाव पाहून मी एकदम कूल झालोय. पण प्लीज मला फसवू नकोस. नाटकात काम करतोय, समजूयात काही दिवस, चालेल ना? तो शांतपणे म्हणाला व तिने होकार देत मान हलवली. ट्रेनची सिटी वाजली तसे दोघेही एकदम भानावर आले. आज पहिल्यांदाच दोघांना ट्रेनमध्ये असा एकांत मिळाल्यामुळे मागचं घडलेलं सगळं काही आठवून गेलं. कांचन हातातल्या मोबाईलशी चाळा करत असतानाच एकाएकी बोलू लागली. 7वीत होते मी. शाळेत कायम नंबर 1 असे. पप्पा कडक स्थितीचे असल्यामुळे खूप बंधन असतं. आई मात्र आम्हा दोघा भावंडांना खूप सांभाळून घ्यायची. 7वीत म्हणजे तसे ना लहान ना मोठे म्हणता येईल असे वय होते. आमच्याच समोरच्या बंगल्यात माझ्याच वयाची एक मुलगी राहायला आली. बरं वाटलं की कोणीतरी समयक्त मैत्रीण भेटली. तिची आणि माझी लवकरच गट्टी जमली. हळूहळू आमचं एकमेकींकडे येणं जाणं सुरू झालं. एकदा तिचे आईबाबा दिवसभर बाहेर जाणार म्हणून तिने मला तिच्या घरी सोबतीसाठी बोलावले होते. दिवसभर सोबत म्हणजे मज्जाच येईल म्हणून मीही हो म्हणले. समोरच्याच घरात आहे म्हणल्यावर पप्पांनाही नाही म्हणाले नाहीत. एवढं बोलून ती थांबली. तिने लांब श्वास घेतला. राजला क्षणभर कळलं नाही की तिला काय बोलावं, पण ती मन मोकळेपणी अशी धडाधड बोलायची ही पहिलीच वेळ होती. तिला बोलू देणे महत्वाचे होते म्हणून त्याने तिला मध्येच टोकले नाही. तिची अवस्था पाहून खरं तर ह्या क्षणी त्याला तिला जवळ घ्यावंसं वाटत होतं. तिला धीर द्यावासा वाटत होता, पण त्याने तेही टाळलं. तिने राजकडे पाहत विचारले, एवढ्या लहान वयात काय झालं असेल, माहिती आहे का? त्याने फक्त मानेने नाही म्हटले व तो तिच्या उत्तराची वाट पाहू लागला. कांचनने लांब श्वास घेतला व ती राजला सांगू लागली, आम्ही दोघींनी दिवसभर एकत्र राहायचे ठरवले. त्याप्रमाणे मी तिच्या घरी गेले. सकाळीच अभ्यास उरकून टाकला.
म्हणजे दिवसभर खेळायला आम्ही दोघी मोकळ्या झालो होतो. दुपारी मस्त जेवलो व मग एक विज्ञानाचा प्रयोग करत बसलो होतो. तसेच दुपारचे 3 वाजून गेले होते. अचानक बेल वाजली म्हणून रचूने दार उघडलं तर तिचा कोणीतरी काका आला होता. तसा तो वयाने खूप मोठा नव्हता. तो येणार आहे हे तिलाही माहीत नव्हते. रचूला तो अजिबात आवडत नसे असे ते मागेही म्हणाली होती. त्याची नजर तिला अजिबात आवडत नसे, पण तो आत आल्यावर त्याला जा कसे म्हणायचे याचा आम्ही विचार करत होतो. त्याला बसायला सांगून रचूने पाणी आणून दिलं. तो इकडे तिकडे बघत होता. हे पाहून रचूने सांगून टाकले की घरी कोणीच नाहीये. त्याने अरे हो का एवढेच उत्तर दिले व सोफ्यावर बसून मस्त राहिला. आम्हाला वाटलं की आता काय करायचं, पण तेवढ्यात त्याने सांगितले की त्याला संध्याकाळचीच गाडी मिळेल आता. तो नेहमी असाच येत असे म्हणून रचूनेही त्याला काहीच म्हणलं नाही. त्याला हॉलमध्ये बसवून आम्ही दोघी बेडरूममध्ये एक प्रयोग करत होतो. दुपारचे 4 वाजले होते. रचूच्या घरी कोणी नसल्यामुळे दूध आणायचे राहिले होते. जवळच डेअरीतून दूध आणायला म्हणून ती जाऊन येते म्हणाली. मी तोपर्यंत प्रयोगात रमले होते. ती गेली आणि काही क्षणात कांचन एकदम बोलायची थांबली व तिच्या श्वासाची गती वाढली. नकळत राजने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती एकदम दचकली. काही क्षणात त्याने मला मागून येऊन तोंडावर हात ठेवला व त्याचा दुसरा हात माझ्या शरीरावर फिरू लागला. मला काही कळायच्या आत त्याने माझ्या कोवळ्या ओठांचा ताबा घेतला. तो तो मला कुठेही स्पर्श करू लागला. त्याचा तो केविडवाना स्पर्श मला नकोसा वाटत होता. मी सुटण्यासाठी धडपड करत होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याची ताकद माझ्यापेक्षा जास्त ठरत होती. त्याने त्याचे अंग माझ्यावर झुकवून दिल्यामुळे मला मेल्यासारखे वाटत होते. 12-13 वर्षाची मी भीतीने माझी शुद्ध हरपली. तेवढ्यात गेटचा आवाज आला म्हणून तो पटकन घराबाहेर सटकला. रचूला कळलं नाही की हा का असा पटकन घराबाहेर पडला. ती आत आली तेव्हा मला असे अस्वस्थ कपड्यात पडलेले पाहून ती चांगलीच घाबरली. तिने मला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न केला, पण मी बोलत नाहीये हे पाहून ती खूपच घाबरली. तिने काकू काकू म्हणून माझ्या आईला आवाज दिला. आई धावत आली. तिच्या मागे पप्पा पण आले. मला अशा अवस्थेत पाहून आईने मला उठवण्याचा प्रयत्न केला. रचूने पाणी आणून दिले. ते तोंडावर मारले तर कुठेतरी मला शुद्ध आली. पप्पांनी रचूला विचारले की नेमके काय झाले. तिनेही घरात ती बाहेर गेली होती व तिला काहीच माहीत नाही हे सांगितले. असे कोणी काही करू शकते हे कळायचे वय नव्हते आमचे. पप्पांनी कोणी आलं होतं का विचारल्यावर रचूने सांगितलं. तसं त्यांना कळालं. त्यांनी मला उचलून तसंच गाडीत टाकलं व डॉक्टरांकडे नेलं. हे बोलताना ती चांगलीच थरथरत होती. कधीही डोळ्यांसमोर नको वाटणारा प्रसंग ती पहिल्यांदाच सांगत असावी. ती घामाने डबडबली होती. राजने पाण्याची बॉटल काढून तिच्यासमोर धरली. ते पाहून तिला जाणवलं की खरंच तिच्या घशाला कोरडं पडली आहे. 2 घोट पाणी पिल्यावर तिला जरा तरतरी आली. राजने बॉटल बॅगेत ठेवली व तो पुन्हा तिच्यासमोर येऊन बसला. तिला त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती, पण तिला आज सगळं बोलून टाकायचंच होतं. राज नुसता तिच्याकडे बघत होता. इतक्या लहान वयात ती अशा काही प्रसंगातून गेली असेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. त्याला खूप वाईट वाटत होते, पण तो तिच्यासमोर गप्प बसला होता. आज तिला मनातलं पूर्ण बोलून मोकळं होऊ द्यायचं होतं. कांचन बोलू लागली. डॉक्टरांनी तपासणी केली. मला अनेक प्रश्न विचारले. सांगताना लाज वाटत होती, पण त्या समजावून सांगत विचारत होत्या. बाहेर येऊन त्यांनी आई पप्पांना सांगितले की बरं झालं वाचली आहे. भीती वाटत होती तसलं झालं नाहीये. बलात्कार नाहीये. बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय. बरच्या जखमा आहेत सगळ्या. होतील बऱ्याच लवकरच. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. काय सांगत आहेत ह्या. अजून काय वाईट व्हायचं राहिलं होतं. पण आईने लगेचच देवाला हात जोडले. मला जवळ घेऊन आई रडत होती. पप्पांनी गाडी काढली व आम्ही घरी आलो. घरी येईपर्यंत रस्ताभर कोणीच कोणाशी एक शब्दही बोललं नाही. घरी आल्यावर मात्र पप्पांनी रचूला सांगितलं, काळजी करू नको, सगळं ठीक आहे व तिच्या घराला लॉक लावून तिला आमच्याच घरी घेऊन आले. ती पण खूपच बेदरलेली होती. मला पाहताच तिला रडू आवरले नाही. हे सांगताना कांचनला खूप त्रास होत होता हे जाणवत होतं. राजकडे पाहत ती एकदम म्हणाली, तुम्हाला सांगू, त्या दिवसापासून बालपण हरवले हो. ते हरवलेच. तिला पुढे काहीही बोलवत नव्हतं. तिचे डोळे वाहत होते. राजला राहवले नाही. त्याने तिच्या खांद्यावरून हात टाकला व तिला जवळ घेऊन थोपटले. बराच वेळ तो तिला थोपटत राहिला, पण कांचननेही त्याला विरोध केला नाही. तिला त्याची ती आश्वासक साथ हवी वाटते आहे याची तिलाच नवल वाटत होते. जरा वेळ दोघेही तसे शांतपणे बसून असताना अचानक त्याचा फोन वाजला.
तसे दोघेही एकदम भानावर आले. राजने तिच्या खांद्यावरचा हात काढून फोन घेतला. घरून आशाताईंचाच फोन होता की ट्रेन मिळाली का, नीट बसलात ना, हे सगळं विचारण्यासाठी. राजने सगळी उत्तरे दिली व फोन ठेवला. बघितले तर कांचन जरा शांत वाटत होती, पण तरीही आजच काय ते बोलून मोकळं होऊ द्या या विचाराने राज तिला समोर बसत म्हणाला, कांचन, पण हे सगळं खूपच भयंकर आहे ग. तुझ्या आयुष्यात असं काही घडून गेलं असेल असं हे माझ्या मनात सुद्धा आलं नव्हतं. कांचनने मान हलवत म्हणलं, हो, असे घाण विचार आपल्या मनात शुद्ध येत नाहीत आणि ही लोक असं कसं वागू शकतात देवच जाणे. ह्या प्रसंगानंतर अनेक रात्री मी दचकून उठून काढल्या आहेत. मला सतत भीती वाटत होती. माझा आत्मविश्वासच कमी झाला. मला ना स्पर्शाची भीती बसली, तिटकारा वाटू लागला. म्हणून बस मधून एकटीला जाणे जमत नाही. कोणी पुरुष जवळ आला की भीतीने घाम फुटायचा. आईला या गोष्टी माहिती होत्या, त्यामुळे लग्नाचा विषय निघाला की मी सांगून टाकले होते की मला लग्नच करायचे नाहीये, कारण ते सुख मी माझ्या नवऱ्याला देऊ शकणार नाही. त्याच्या आयुष्याचे नुकसान का करायचे ना. पण बाबांनी माझं काहीच ऐकलं नाही. खूप खूप विनवण्या केल्या मी, पण उपयोग झाला नाही. त्यांच्या मते लग्न झालं की सगळं ठीक होईल. त्यांना शरीराचा आणि मनाचा ताळमेळ समजलाच नाही कधी. मला हे सगळं तुम्हाला लग्न ठरण्याआधी सांगायचं होतं, पण काय करणार, तशी संधीच मिळाली नाही. राज, सॉरी, मला माफ करा. पण इतकं बोलताना कांचन खूप शांत होती. राजने तिच्याकडे बघून सांगितले, जाऊ दे ना, झालं ते गेलं, आपण सोडून टाकूया. आई असेपर्यंत मला साथ दे. मग तुला हवं तसं मी तुझ्या आईकडे सोपवून देईन. त्यांची अमानत मी जपतोय असं समज, चालेल? कंचनला हलकंसं हसू आलं. ती पटकन म्हणाली, मला खूप आनंद झाला की तुमच्यासारखा समजूतदार व्यक्ती माझ्या जीवनात आलाय म्हणून. दुसरं असं कोणी मला समजून घेतलं असतं का? कोणी लग्नाची बायको म्हणून हक्क दाखवत रोजच बलात्कार केला असता? कांचन, असं हक्क गाजवत बळजबरीने ओरफडून घेण्यात सुख मिळत असतं का ग? प्रेमात दोघांचीही साथ असेल तरच ते प्रेम फुलतं, म्हणजे खुलतं. जाऊ दे, ज्या गावी आपल्याला जायचं नाही त्याची चर्चा कशाला करायची? लक्षात ठेव, आपल्या नात्यात कुठलाही हक्क नसून फक्त साथ असेल, हे मी तुला वचन देतो. हे बोलताना त्याने तिच्या डोळ्यात पाहिले तर त्यात एक छानशी चमक भासत होती. विषय बदलत त्याने कांचनला विचारले, कांचन, तुझ्या पाय काय म्हणतोय? आपण इतकं चालत आलो खरं, पण त्यामुळे दुखणं वाढलं तर नाही ना? त्या प्रश्नातली काळजी समजून ती हसत म्हणाली, नाही, काळजी नका करू. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. हे ऐकून त्याला बरं वाटलं. चला झोपा मॅडम, उशीर झाला आहे चांगलाच. सकाळी खरा कोकण रेल्वेचा प्रवास मस्तपैकी बघण्यासारखा आहे. असे म्हणत राज तिच्या बर्थवर चादर टाकायला मदत करू लागला. शांत चालणारी रेल्वे अचानक जोरात हादरल्यामुळे उभी असलेली कांचन एकदम तोल जाऊन पडणार तेवढ्यात राजने तिला पटकन पकडले. तिला एकदम लाजल्यासारखे झाले. त्याने तसेच हात धरून तिला बर्थवर झोपवले व पायावर पांघरून टाकले. तिने छान हसऱ्या चेहऱ्याने गुड नाईट म्हणले. ते पाहून राजला खूप बरं वाटलं. त्यांच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंत कांचनला त्याने कायमचे टेन्शनमध्ये पाहिलं होतं. आज पहिल्यांदा ती अशी मोकळेपणाने हसलेली पाहून त्याला चांगलं वाटत होतं. कोवळ्या वयात मनावर कोरले गेलेले वाईट प्रसंग पुसले जाणे अवघड असते, हे तो जाणून होता. लाईट बंद करून त्याने बर्थवर पाठ ठेवली. गाडी हलताना चंद्राचा प्रकाश पण कांचनच्या चेहऱ्यावर हात फिरवावा तसाच फिरत होता. ह्या क्षणी त्याला खिडकीच्या गजांचा अडसर वाटत होता. तिच्या समाधानी चेहऱ्यावर ते मखमली चांदणं पूर्णतः पडलं असतं तर. ह्या विचारात असताना त्याला काही ओळी सुचून गेल्या. मखमली चांदणे अन चंद्र आहे सोबतीला, लाजावे चंद्रानेही स्पर्शताना किरणे तुला. त्याने स्वतःवरच हसत डोळे मिटले व त्याला कधी झोप लागली हे सुद्धा कळले नाही. पहाटे कधीतरी जाग आली तेव्हा त्याला क्षणभर आठवलेच नाही की आपण या क्षणी कुठे आहोत. समोर खिडकीतून बाहेर डोकावण्यासारखा कांचनकडे पाहून त्याला कालची रात्र आठवली. त्याने कूच बदलताच कांचनने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली. स्माईल देत तोही एकदम उठला. बाहेर असं छानसं तांबट फुटलं होतं. रात्रीच्या शांत संयमी दिसणाऱ्या आकाशाने हे नवखं तेजस्वी रूप घेतलं होतं. कालचा शांतपणा कुठेही दिसत नव्हता, पण नभाचं ही रूप खूपच लोभसवाणा दिसत होतं. या सगळ्यात नुकतीच झोपेतून उठलेली कांचन खूप वेगळी भासत होती. गुड मॉर्निंग, काय विचार करताय इतक्या सकाळी? तिने हसत विचारले. तो एकदम गंभीर झाला. कांचन, मलाही तुला काही सांगायचं आहे. त्याचे हे गंभीर बोलणे ऐकून कांचनला काय बोलावे कळलेच नाही. तिने हळू आवाजात त्याला विचारले, काय, सांगा ना. आणि ती त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. ते हनीमूनला निघाले तेव्हा कांचन त्याला तिच्या गतकाळाविषयी
सांगायला लागते. कोवड्या वयात कांचनवर बळजबरी झालेली असते, त्यामुळे तिला पुरुषाच्या स्पर्शाचा तिटकारा असतो, भीती पण असते. कांचनचा असा गंभीर चेहरा पाहून राज बोलू लागला. खरं तर तुला मी हे आधीच सांगायला हवं होतं, पण पण काय? कांचनने धडधडत्या आवाजात विचारते. तो लांब श्वास घेऊन सांगू लागला. कांचन, तू हसताना खूप छान दिसतेस, अशी गंभीर छान दिसत नाहीस. इतकं बोलून तो खडखडून हसायला लागला. तिला हे अनपेक्षित असल्यापुढे ती एकदम लटक्या रागात म्हणाली, हे सांगायचं होतं हो तुम्हाला? किती घाबरले मी. जा. राजने हसत बरं सॉरी सॉरी म्हणलं व तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. ती नुसती हसली. त्यावरून चलो, राग गेला हे समजून तो खुश झाला. त्याने बुक केलेले हॉटेल म्हणजे एक सुंदर असे कॉटेजेस होते. पाण्यावर तरंगत असे मस्तपैकी राहायचे, मस्त म्हणजे स्वर्ग सुखच होते. खरं तर हनीमूनसाठी म्हणून कुठे दूर जायची राजची इच्छाच नव्हती. त्यात तो कांचनला कसे विचारणार होता की कुठे फिरायला जाऊयात. इथे त्याला कांचनची लग्नापर्यंत शाश्वती नव्हती. पण जर कुठे जायचे ठरले नसते तर आशाताईंना वाईट वाटलं असतं की त्यांच्या तब्येतीमुळे राज कांचनला कुठे जाता येत नाहीये. राजला कात्रीत अडकवल्यासारखं होत होतं. म्हणून कुठेतरी जवळच जाऊन यावं हा विचार सुरू असतानाच नेमकं राजच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याने लग्नाचा आहेर म्हणून केरळ हनीमून ट्रिप बुक केली आहे हे सांगितलं. राजने कितीदा तरी नको म्हणून सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. पण आज केरळला आल्यामुळे त्याला खूपच छान वाटलं होतं. कॉटेजला पोहोचण्यासाठी टॅक्सीतून जाताना कांचन पटकन म्हणाली, समुद्र, पाणी, बॅकवॉटर्स काय सुंदर आहेत ना निसर्ग. माझ्या सगळ्यात आवडतीचे आहे हे. आज पहिल्यांदा तिने मनातलं असं बोलून दाखवलं होतं. राजला खूप बरं वाटलं. तो म्हणाला, हो, मला पण खूप आवडतो समुद्र किनारा, वाळू आणि पाणी. सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहताना कांचनची नजर हटत नव्हती. राज तिलाच निहाळत होता. कॉटेजच्या जवळ आल्यावर तर कांचनने, वाव, अप्रतिम, आपण इथे राहणार आहोत का, असे राजला विचारले. राजने हसत हो म्हणून मान हलवली. तशी तिच्या डोळ्यात चमक दिसली. दोन्ही बाजूला दाट हिरवळ पसरलेली, मधून पाणी वाहते होते. संध्याकाळच्या वेळेस पोहोचलेल्यामुळे चंद्राच्या मंद प्रकाशात सगळा परिसर खूप सुंदर दिसत होता. कॉटेजचा परिसर मंद दिव्यांनी सुशोभित केलेला होता. राजने रूममध्ये सामान ठेवून घेतलं व तो संध्याकाळच्या जेवणाचा पाहायला गेला. तोपर्यंत प्रवासातून आल्यावर फ्रेश वाटावे म्हणून कांचन मस्तपैकी आंघोळ करून आली. राज आत आला तर कांचन एकदम मस्त प्रसन्न दिसत होती. इतका प्रवास करूनही कुठलाही क्षीण तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याला पाहून ती लगेच म्हणाली, तुम्ही पण मस्त फ्रेश होऊन या, मग जरा कडक कॉफी घेऊयात. राजने हसत सांगितले, मी कॉफी ऑर्डर करूनच आत आलोय मॅडम. कांचनला त्याची गंमत वाटली. किती मनवडा असेल ना हा, असं म्हणत ती स्वतःशीच हसली. रात्री कॅन्डल लाईट म्हणावा तसा मस्त डिनर झाला व ती दोघे रूममध्ये आली. राजने रूमचे दार लावून घेतले. तशी मात्र नकळतच कांचनची अवस्था वाढू लागली. तिच्या श्वासाची गती जाणवण्यासारखी वाढत चालली होती. पण राजच्या ते लक्षातही आले नाही. त्याने एकदम सहजपणे बेडवरची उशी घेतली व तो सोफ्यावर जाऊन पडला. कांचनला बरं वाटलं, पण आपण त्याच्या संयमाची परीक्षा पाहत आहोत ह्याचं तिला वाईट पण वाटत होतं. पण असं होणारच आहे हे तिला माहीत होतं. त्यावर जास्त विचार न करता झोपावं या विचाराने ती आडवी झाली. पण तिला झोप येत नव्हती. बघितले तर राजला पडल्या पडल्या झोप लागली होती. बराच वेळ पाण्याचा संथपणा पाहताना तिला काहीतरी सुचले. म्हणून तिने पर्समधून डायरी काढली व ती काही लिहू लागली. बराच वेळ लिहून झाल्यावर तिला झोप येऊ लागली. राजला कधीतरी जाग आली तेव्हा त्याने मोबाईलमध्ये पाहिले तर पहाटेचे 5 वाजले होते. रूममधला मंद दिवा तसाच चालू होता, म्हणून पहाट अजूनही रम्य वाटत होती. पक्ष्यांची किलबिलाट ऐकताना एक वेगळाच गोडवा वाटत होता. कांचन एकदम छान झोपली होती. त्याने सहजच पाहिले तर टेबलवर डायरी पेन दिसत होते. कोणाची पर्सनल डायरी वाचू नये ह्या विचाराने तो क्षणभर थांबला. पण कांचनविषयी त्याला उत्सुकता असल्यामुळे त्याने डायरी वाचायलाच घेतली. पेन ठेवलेल्या पेजवर काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. कालचीच तारीख टाकलेली होती. नजरेत करावे कैद की जगून घ्यावेत हे क्षण. धडपड ही जपण्याची अन ठेवावे शब्दात गुंफून. राज वाचतच राहिला. कसलं सुंदर लिहिलेलं आहे याचं त्याला कौतुक वाटत होतं. तिचं हळवं मन यातून स्पष्ट दिसून येत होतं. ना कसली भीती, ना आहे कुठले बंधन. काळ लोटला नकोसा, नव्याने हरवले मन. हे वाचून त्याला तिच्या निश्चित मनाची कल्पना करता येत नव्हती. तिच्या मनात जरा तिची जगण्याची इच्छा निर्माण झाली.
तरी ते आपल्यासाठी खूपच मोठे आनंददायी असेल. लग्नानंतरचे मंदरलेले क्षण जगणे आपल्या नशिबात नसले तरी कांचनला आनंदी करू शकलो हा आनंद खूप मोठा असेल असे त्याला वाटून गेले. ह्या विचारात तो डायरीचे एक एक पान वाचत होता. डायरीतले प्रत्येक पान तिचे भावविश्व उलगडत होते. हे वाचण्यात तो इतका रमून गेला की कांचन त्याच्या बाजूला कधी येऊन उभी राहिली हे त्याला कळलेच नाही. पण केस बाजूला करायला तिने हाताने केस हलवले तसा बांगड्यांचा आवाज आला. त्याने तिच्याकडे पाहिले व तो एकदम दचकला. त्याने तिच्याकडे पाहत सांगितले, "सॉरी कांचन, तुझ्या परवानगीशिवाय मी तुझी डायरी वाचली." कांचनला त्याच्या निरागसपणे सॉरी म्हणण्याचे खूप कौतुक वाटले. तिने हळूच विचारले, "तुम्हाला कविता आवडतात?" त्याने मान हलवत हो म्हणले व तिला सांगितले, "कांचन, तू इतकं छान लेखन करतेस हे मला माहीत नव्हतं." कांचन फक्त स्वतःचीच हसत म्हणाली, "हाच एक विरंगुळा आहे म्हणता येईल माझ्या आयुष्याचा." राज फक्त हसला. ह्या क्षणी त्याला कांचन खूप सुंदर भासत होती. केस विरखुळलेले असले तरी त्या अवतारात ती अजूनच सुंदर दिसत होती. आज पहिल्यांदा तो कांचनला नाईट सूटमध्ये पाहत होता, पण क्षणात त्याने हे सारे विचार दूर केले. तेवढ्यात कांचन बोलू लागली, "तो प्रसंग कधीच आयुष्यातून जायला तयार नाहीये. पण मी खूप प्रयत्न केला, पण ते सगळं मला विसरता आलं नाही. त्यातच मी जरा बुजरी चालले होते. मला कोणीही नकोसं वाटत होतं. शक्य तितकं अलिप्त राहताना हळूहळू अक्कलकोंडेपणा आला होता. पण मनात खूप काही साचत चाललं होतं. कोणाशी शेअर करावं असं जवळच पण कोणी वाटत नव्हतं. मग कागदावर उतरवायला सुरुवात केली. खूप काही खोलवर लिहिता येणे अपेक्षित नव्हते, पण वाटले ते लिहायला मोकळीक वाटू लागली. मन हलकं होत चाललं होतं. पण छान आहे की नाही हे मला कसे कळणार, कारण मी कधी हे कुणालाच दाखवलं नाही." खूप छान सहजपणे बोलत होती. तो पटकन म्हणाला, "खूप छान लिहितेस तू कंचन. तुझं हळवं मन यातून व्यक्त होतंय. अशीच लिहित जा." कांचन मनापासून खुश झाली. राज तिला एकदम म्हणाला, "आपण जितका काळ सोबत आहोत तोपर्यंत तर तू लिहिलेलं वाचून मी प्रतिक्रिया देत जाईन. पण नंतरही तू ही लिखाणाची कला सोडू नकोस. तेव्हाही बरं वाईट सांगायला मी असेनच." त्याचं हे वाक्य कांचनला खूप समाधान देऊन गेलं. मैत्री तर नक्कीच राहील हे तिला वाटत होतंच, पण राजने हे म्हणल्यामुळे स्वासती मिळाली होती. राज तिचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होता, पण ती नक्की कशाने समाधानी दिसते हे त्याला समजत नव्हतं. त्याने जास्त खोलात न जाता तो विषय सोडून दिला व तो बाहेर पाण्यात उठलेले तरंग किती दूरवर जातात त्याचा अंदाज घेत होता. जवळून अगदी स्पष्टपणे एक एक वर्तुळ दिसत असलं तरी दूरवर जात ते विरळ होताना दिसत होतं. राजलाही लगेच वाटून गेलं, नात्यांचंही तसंच तर आहे. जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत ते सोबत देतात. एकदा माणूस दूरवर गेलं की नाती पुसटती होत जातात. या विचाराने त्याने लांब श्वास घेतला. नक्की आपल्याला काय वाटतंय हे तो बोलून दाखवू शकत नव्हता. कांचन कॉफी घेऊन तिथे असल्यामुळे त्याच्या विचारांची तंद्री मोडली. सूर्योदयाची वेळ असल्यामुळे वातावरणात एक पालवी फुटताना वाटणारी सकारात्मकता भासत होती. दोघांनीही आपल्याच विचारात अबोलपणे कॉफी घेतली. दिवसभर साईड सीन पाहून आल्यावर दोघांनाही खूप मस्त वाटत होते. निसर्गाने आपल्याला काय देणगी दिली आहे हे आज त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले आहे. राजने दिवसभरात कांचनची पूर्ण काळजी घेतली होती, त्यामुळे कांचन सगळंच जगून घ्यावंसं वाटत होतं. त्या रात्री दोघेही समाधानाने झोपले. राज फोन करून आशाताईंची चौकशी करत होता, पण कांचनने पण स्वतःहून मी बोलू का म्हणत फोन घेतला व चौकशी केली होती. आशाताई खूप आनंदित झाल्या होत्या. कांचनने अशी आईची विचारपूस केलेली पाहून राजलाही बरं वाटत होतं. आई बरी आहे हे ऐकून त्याला आता इथे राहताना जरा आनंद वाटत होता. कांचन मनाने हळवी व लावकी मुलगी आहे हे त्याला कळून आलंच होतं, पण तिच्या आयुष्यात असे व्हायला नको होते हे त्याला सारखे वाटत होते. संध्याकाळी घाटातून फिरताना येणारी नागमोडी वळण पाहून कांचनला जराशी भीती वाटत होती. तिने डोळे मिटून गप्प राहायचा प्रयत्न केला, पण तिला वाटणारी भीती कमी होत नव्हती. कारमध्ये मागच्या सीटवर दोघे शेजारी बसल्यामुळे राजला तिचा चेहरा दिसत नव्हता. काहीतरी विषयावर बोलणे सुरू होते, पण कांचन नुसते हो नाही म्हणते म्हणून पाहिले तर कांचन डोळे मिटून हाताची घट्ट मुठ्ठ आवळून हो नाही बोलत होती. राजने एकदम कांचनला विचारले, "कांचन, काय झालं, बरं वाटत नाहीये का?" कांचनने जास्त काही न बोलता मानेने हो म्हणत इतका वेळ संयमाने रोखलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राजला खूप काळजी वाटली. त्याला काय करावे कळत नव्हते, पण त्याने पटकन तिचे डोळे पुसले. तिचे एकमेकात घट्ट गुंफलेले हात सोडवून त्याने हातात घेतले. राज खूप थरथरत होती.
त्याने विचारले, सांग तरी काय झालं आहे कांचन? गाडी थांबवायची का बाजूला जरा वेळ? त्याच्या ह्या विचाराने तिने नाही म्हणत सांगितले, मला मला ह्या नागमोडी वळणांची खूप भीती वाटते. सरळ रस्ता कधी येईल? आणि हे बोलतानाही तिचे डोळे गच्चच मिटलेले होते. राजला खरं तर हसू पण येत होते. किती साधीशी अपेक्षा आहे ना हिची जीवनाकडून, तो मनाशीच म्हणाला. पण त्याने तसे न दाखवता नकळतच तिला हात लांब करून जवळ घेतले. तो समजवणीच्या सुरात म्हणाला, कांचन, अगं आयुष्यात अशी वेडीवाकडी वळण येतच राहणार. घाबरून चालेल का? कायम आशावादी असणं आयुष्यात अवघड वळणानंतर नक्कीच लवकर सरळ मार्ग येतोच. कधी कधी जरा वाट पाहावी लागते, समजलं का? कांचनने फक्त होकारार्थी मान हलवली व ती तशीच त्याला बिलकून बसली होती. राजचा एक हात घट्ट धरून ती काहीही न बोलता राजच्या कुशीत शिरली होती. एखाद्या भित्र्या सशाने लपून बसावं तशी भी भासत होती. राजला तिचे हे वागणे पाहून भरूनही येत होते. कोवळ्या वयात हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळणे शक्य नव्हते. तो ह्याच विचारात असताना अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीमुळे ह्यांच्या गाडीला करकचून ब्रेक मारावा लागला.